चला आज आपण भारतातील राजकीय पक्षप्रणाली समजून घेऊया, अगदी सोप्या भाषेत, जसा काही नागरिकशास्त्राचा एखादा छान धडाच. म्हणजे कुठल्याही पक्षाला आपण राष्ट्रीय पक्ष असं म्हणू शकत नाही. तो दर्जा मिळवण्यासाठी ना फक्त लोकप्रियता पुरेशी नसते, त्यासाठी काही कडक नियम आणि अटी आहेत ज्या पूर्ण कराव्याच लागतात. तर निवडणूक आयोगाने यासाठी मुख्यत्वे 2 मार्ग ठेवले आहेत. एकतर तुम्ही मतांची टक्केवारी सिद्ध करा किंवा मग जिंकलेल्या जागांची संख्या दाखवा. चला हे निकष जरा सोप्या भाषेत समजून घेऊ. पहिली अट अशी आहे की पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत 6% मतं मिळवावी लागतात. आणि इतकंच नाही तर त्याच वेळी लोकसभेत त्यांचे किमान 4 खासदारही निवडून आले पाहिजेत. हा झाला एक मार्ग. आता दुसरा मार्ग काय आहे तर लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान 2% जागा जिंकाव्या लागतात आणि त्या जागा कमीत कमी 3 वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या असाव्या. आता राष्ट्रीय पक्षाचे नियम तर आपण पाहिलेत, पण प्रादेशिक पक्षासाठी काय लागतं? तर बघा, इथे नियम थोडे सोपे आहेत. राज्य पातळीवरच्या निवडणुकीत 6% मतं आणि 2 आमदार किंवा विधानसभेत एकूण जागांपैकी 3% जागा किंवा कमीत कमी 3 जागा. यावरून लक्षात येतं की राष्ट्रीय पक्ष होण्यासाठीची कसोटी कितीतरी पटीने मोठी आणि अवघड आहे. तर नियम तर आपण समजून घेतले. आता वळूया थेट मैदानाकडे आणि ओळख करून घेऊया भारतातील सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षाची. हा पंजा? हे चिन्ह तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे. हा तोच पक्ष आहे ज्याचा जन्म भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातून झाला. काँग्रेसची स्थापना झाली 1885 मध्ये. स्वातंत्र्यानंतर पक्षाची विचारसरणी पाहिली तर धर्मनिरपेक्षता हे त्यांचं मुख्य धोरण राहिलं आहे. सर्वांगीण विकास, अल्पसंख्याक आणि दुर्बल घटकांचं कल्याण आणि लोकशाही समाजवादावर त्यांचा भर असतो.